बघा, आपण अंतर्गत मूल्यमापन 20 मार्काचं जे आहे त्या अंतर्गत मूल्यमापनासाठी पाठीमागे सुद्धा आपण चर्चा केली होती. त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पुस्तकाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायाच्या बाहेरचं काहीही विचारलं जाणार नाही. त्या गोष्टी पुन्हा पुन्हा पहा, अभ्यासा. त्या पुस्तकाच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो जर तुम्ही व्यवस्थित पाहिला, अभ्यासला, तर तुमचा ऑब्जेक्टिव्हचा किंवा अंतर्गत मूल्यमापनाचा एकही मार्क जाणार नाही. त्या जर समजा तुमचं तिथं चुकीचं उत्तर लिहिलं गेलं, माझी इच्छा 20 मार्क द्यायची असून सुद्धा 20 मार्क मी देऊ शकणार नाही, कारण चुकीच्या उत्तराला मार्क दिलं तर ते गैर होतंय आणि ते रेकॉर्ड 2 वर्षासाठी जपून ठेवायचे. त्यामुळं इन्स्पेक्शन जर आलं, जर समजा त्या रेकॉर्डमध्ये जर काही प्रॉब्लेम जाणवला तर मला अडचण येऊ शकते. त्यामुळं जे मार्क सत्य अंतर्गत मूल्यमापनामध्ये पडतील तेच मार्क बोर्डाला कळवले जातील. त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, पर्याय नाही. आणि हे मी वारंवार सांगतोय. का सांगतोय तर तुम्ही अंतर्गत मूल्यमापनाचा अभ्यास करत असताना तुमचा किती मार्काचा अभ्यास होतोय? बोर्डाच्या परीक्षेचा 20 मार्काचा आणि इथला 20 मार्काचा. 100 पैकी 40 मार्काचा अभ्यास तुमचा होतोय. उरले फक्त 60 मार्क. तुम्ही जर आता अभ्यास केला तर त्या 20 मार्काचा अभ्यास तर तुमचा होऊन जाणारच आहे. त्यामुळं परत परीक्षा जवळ आल्यानंतर याचा अभ्यास करायची गरजच नाही. परत तुमचा ऑलरेडी झालेलाच आहे. मग परत फक्त अभ्यास करायचा आहे दुसऱ्या प्रश्नापासून 6व्या प्रश्नापर्यंत. लक्षात ठेवा. त्यामुळं परीक्षा कधी होईल, काय होईल ते सांगितलं जाईलच. जरी समजा ज्या दिवशी सांगितलं जाईल त्या दिवशी जरी समजा यातली 10-5 मुलं शाळेत आली नसली तरी ग्रुपवरती तो मेसेज टाकला जाईल परीक्षा कधी आहे ती. त्यामुळं परीक्षा कधीही घेऊ द्या, तुमचा अभ्यास तयार पाहिजे. 10 प्रकरण आहेत. रोज 1 प्रकरण जरी पाहिलं तुम्ही तरी 10 दिवसामध्ये अभ्यास होईल आणि 10 दिवसाच्या आत तर काय ती परीक्षा होणार नाही. त्यामुळे तुम्ही आजपासून जरी आज पहिलं प्रकरण उद्या दुसरं प्रकरण असं करत जर गेला तर 10 दिवसामध्ये 10 प्रकरणाचा अभ्यास पूर्णपणे होईल. परीक्षा 10 दिवसानंतर कधीही घेऊ द्या. जसं अर्थशास्त्राचं तसं सहकारचं. सहकारच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही ज्या वेळेस त्या 9-10 प्रकरणाचा अभ्यास कराल त्यावेळेस हे अंतर्गत मूल्यमापनाच्या 20 मार्काचा अभ्यास आणि त्याचबरोबर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला 20 मार्काचा अभ्यास, 40 मार्काचा अभ्यास त्या ठिकाणी तुमचा होईल. त्या 40 मार्कामध्ये अजिबात कटिंग होणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्हला बरोबर असेल तर 1 मार्क द्यावाच लागणार आहे. चूक असेल तर तुम्हाला अर्धा मार्क देताच येणार नाही, 0 मार्क द्यावा लागणार आहे. आणि जर सगळं बरोबर आलं तर तुमचे तिथले 20 मार्क आणि अंतर्गत मूल्यमापनाचे 20 मार्क असा 40 मार्काचा अभ्यास तुमचा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सहकारचं सुद्धा आजपासूनच रोज 1 प्रकरणाचा अभ्यास करा की जेणेकरून त्या ठिकाणी सहकारचे सुद्धा 10 दिवसामध्ये 10 प्रकरणाचा अभ्यास व्यवस्थित होईल.
आणि तुम्हाला त्याचे सुद्धा 40 पैकी 40 मार्क्स पडतील, तिथंही मार्क जाणार नाही. म्हणजे ज्याला पास व्हायचे त्यांनी एवढं जरी केलं तरी तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास होऊ शकता. नापास होणं खूप अवघड आहे आणि पास होणं खूप सोपं आहे. पहिलं वेगळं होतं, पास होणंच अवघड होतं. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही 10वीला होतो त्यावेळेस 10वीच्या वर्गामध्ये फर्स्ट यायचा 55, 56, 58, 60 मार्काचा. 60 मार्काचा फर्स्ट, केंद्रात फर्स्ट असायचा 60 आणि 70 मार्काचा. आता केंद्रात किंवा वर्गात शाळेत फर्स्ट आहे आता 99चा. म्हणजे पूर्वी पास होणं खूप अवघड होतं. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा असला कोणताही प्रकार त्या काळामध्ये आमच्या वेळेस नव्हता. बघून लिहिण्याची पद्धत सुद्धा त्या काळामध्ये नव्हती. कॉपी हा प्रकार माहीत सुद्धा नव्हता आम्हाला कसा करायचा. फक्त पुढं मागं एक जणाकडून एक जणाचं दुसऱ्याचं इकडे तिकडे एक नाहीतर 2 मार्काचं बघून लिहायला मिळालं तरी आम्हाला खूप आनंद व्हायचा. तसं आता नाही. त्यामुळं तुम्ही ह्या 40 मार्काची तयारी करणं फार महत्त्वाचं आहे. जसं अर्थशास्त्र सहकार तसं तुमचं हे मानसशास्त्र असेल, भूगोल असेल, तसं त्याही विषयाचं आहे. त्यामुळं तुम्ही ही संधी अजिबात घालवू नका. परीक्षा कधी होऊ द्या. मध्यंतरी बोर्डानं सांगितलं होतं परीक्षा 5 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत घ्या म्हणून. पण परत त्या बोर्डानं मेसेज टाकलाय की परीक्षा 5 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान 20 एप्रिलपर्यंत नाही आयोजन करायचं. त्याची तारीख आम्ही परत कळवू तुम्हाला. परीक्षा कधी होऊ द्या, कधीही होऊ द्या. बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर होऊ द्या नाहीतर बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर होऊ द्या. तुमची तयारी पाहिजे. आणि स्वरूप तुम्हाला दिलेलंच आहे. 4 प्रकारचे प्रश्न असणार आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत? सहकारचं तर बरंचसं लिहून दिलेलं आहे. अर्थशास्त्राचं तुम्हाला सांगितलं की पुस्तकाच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पहा फक्त. त्याच्या बाहेरचं काहीही बघू नका. तर फार तर एक प्रत्येक विषयाची 10-12 पानं फक्त होतील. त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. तेवढं केलं तरी तुमच्या 40 मार्काची तयारी त्या ठिकाणी होते. आता आपण पाठीमागच्या तासाला काय केलं होतं? आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र जे पहिलं प्रकरण आहे या पहिल्या प्रकरणाची आपण उजळणी घेतली होती. शेवटचं प्रकरण तर आपलं बघा राहिलेलंच आहे. शेवटचं प्रकरण फार तर शेवटच्या प्रकरणाचं तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा व्हिडिओ वगैरे पाठवेल. 10 मिनिटाचं जरी पाठवलं तरी ते 2-3 तासामध्येच होऊन जाईल, काही अडचण येणार नाही. पण आता आपण उजळणी बघायला सुरुवात केली म्हटल्यानंतर पहिलं प्रकरण तर आपण पाहायला सुरुवात केली सूक्ष्म अर्थशास्त्राचं. त्याच्यामध्ये आपण वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे. आता पुढं आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आता स्थूल अर्थशास्त्र जे आहे या स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विरुद्ध बाजू आहे. पूर्णपणे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विरुद्ध बाजू. जे सूक्ष्म अर्थशास्त्राचं विश्लेषण सांगितलं त्याच्या अपोजिट स्थूल अर्थशास्त्राचं विश्लेषण आहे. त्याला इंग्रजीमध्ये
मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. मॅक्रो म्हणजे स्थूल, फार मोठा भाग, आणि मायक्रो म्हणजे अतिशय लहान भाग. अर्थव्यवस्थेचं लहान भागामध्ये विभाजन सूक्ष्म अर्थशास्त्रात करायचं. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचं लहान भागामध्ये विभाजन करायचंच नाही, तर त्या मोठ्या भागाचाच विस्तृतपणे अभ्यास करायचा. समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करायचा. मग एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या समुच्चयात्मक बाबींचा सखोलपणे अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्रालाच समग्रलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही संकल्पनेचा एकच अर्थ होतो. मी परवा उदाहरण दिलं होतं, जंगलामध्ये अनेक झाडे असतात, त्यातल्या एका झाडाचा बारकाईनं अभ्यास त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जंगलातील एका झाडांचा अभ्यास कधीही केला जात नाही, तर पूर्णपणे जंगल डोळ्यासमोर ठेवून सखोलपणे अभ्यास त्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एका वस्तूची किंमत कशी ठरते याचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही, तर अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते, वस्तूची किंमत अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंची किंमत कशी ठरते याचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारं अर्थशास्त्र होय, किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारी एक शाखा ही स्थूल अर्थशास्त्राची शाखा म्हणून ओळखली जाते. एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असते ते शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीशी संबंधित असणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशी चालते याच्याशी संबंधित जे शास्त्र आहे त्या शास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, त्यामध्ये सांगितले पहा उत्पन्न व रोजगार सिद्धांत. तर उत्पन्न आणि रोजगार म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि पूर्णपणे रोजगार पातळी कशी निश्चित होते यांच्या निश्चितीचे विश्लेषण ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये न करता स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजे रोजगार, सर्वसाधारण रोजगार आणि किंमत पातळी, तसेच उत्पन्न असेल किंवा व्याजदर असेल, उत्पादन असेल, बेकारी असेल, या पातळीवरील बदल जे आहेत त्याच्यामध्ये चढ उतार कसे होत जातात, उत्पादन, उत्पन्न यामध्ये कसे चढ उतार होत जातात याचे कारण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये शोधली जातात.
त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. मी काल परवा सुद्धा सांगितलं होतं आणि आत्ता सुद्धा सांगितलं की एका वस्तूची किंमत कशी ठरते, डस्टर आहे त्या डस्टरची किंमत कशी ठरते, याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची सर्वसाधारण किंमत कशी ठरते याचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सर्वसाधारण किंमत कशी ठरते आणि त्याच्यामध्ये चढ उतार कसे होत जातात याचे विश्लेषण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास कशाला म्हणायचं, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. वृद्धी आणि विकास, वाढ आणि विकास तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. वाढ आणि विकास माहित आहे. लहान मूल जन्मल्यानंतर ते अगोदर काय होतं, वाढतं का त्याचा विकास होतो अगोदर? वाढतो म्हणजे त्याची वृद्धी होते आणि वृद्धी झाल्यानंतर काय होत जातो, विकास होत जातो. म्हणजे अगोदर वृद्धी का अगोदर विकास? अगोदर वृद्धी वाढ आणि नंतर विकास आहे, लक्षात घ्या. मुलाचं वय वाढत जातंय, मुलाचं वजन वाढत जातंय आणि नंतर मात्र त्या मुलाचा विकास होत जातो. तसं देशामध्ये सुद्धा अगोदर आर्थिक वृद्धी होते. आर्थिक वृद्धी झाल्याशिवाय आर्थिक विकास होत नाही. आर्थिक वृद्धी ही व्हावीच लागते आणि आर्थिक वृद्धी झाली की मग आर्थिक विकास व्हायला सुरुवात होते. म्हणून देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. तर गुणात्मक जो विकास होतोय किंवा गुणात्मक वाढ जी होते त्याला म्हणायचं आर्थिक विकास. उदाहरणार्थ लोकांचं आरोग्य चांगलं सुधारलंय, लोकांना रोजगाराच्या संधी मिळायला लागलेत, लोकांचा सर्वांगीण विकास व्हायला लागलाय, गुणात्मक विकास व्हायला लागलाय, तो झाला आर्थिक विकास, लक्षात घ्या. किंवा विद्यार्थी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचं आणखीन एक आपण उदाहरण घेऊ. समजा नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याची संख्या आता 11वी आणि 12वीची 1200 पर्यंत गेलेली आहे, 1200 पर्यंत गेली. तर ही नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाची वृद्धी झाली, लक्षात घ्या. आणि जर 1200 विद्यार्थी संख्या झाल्यानंतर अगोदर तर वृद्धी व्हावीच लागते. मग 1200 विद्यार्थी संख्या झाल्यानंतर मग नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयातील जे 4-2 विद्यार्थी समजा शारीरिक शिक्षणाच्या फिजिकलच्या सामन्यासाठी बाहेर गेले, विभागीय पातळीवरती त्या सामन्यासाठी गेले, राज्य पातळीवर गेले, त्यांनी तिथं यश संपादन केलं, प्रथम क्रमांक तिथं त्या समजा नागपूरला राज्यस्तरीय सामने चालू आहेत आणि तिथं आपल्या शाळेचा विद्यार्थी गेलाय आणि तिथं वैयक्तिक खेळामध्ये त्यानं प्रावीण्य मिळवलंय, प्रथम क्रमांक तिथं मिळवला. हा झाला नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचा विकास. किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थी समजा स्पर्धा परीक्षेमध्ये चमकले आणि समजा त्यानं सांगितलं की मी नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, तिथंच खरं माझ्या या स्पर्धा परीक्षेला कलाटणी मिळाली आणि स्पर्धा परीक्षेला मी तिथंच सुरुवात केली. 11वीमध्ये असल्यापासून ॲडमिशन घेतल्यापासून मी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि तिथून माझी खरी जीवनाला सुरुवात झाली. तर त्यावेळेस म्हणायचं नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचा विकास झाला. पण अगोदर वृद्धी व्हावी लागते आणि नंतरच त्या ठिकाणी विकास होतो. आणि असे जे काही आर्थिक वृद्धीचे सिद्धांत आहेत आणि आर्थिक विकासाचे जे सिद्धांत आहेत, हा या स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे.
आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या काळात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजणी न करता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, तर एका आर्थिक वर्षाच्या काळात 1 एप्रिल ते 31 मार्च या वर्षाच्या काळात देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्या वस्तू आणि सेवांचं जे बाजार मूल्य आहे, त्याची जी किंमत आहे, ती किंमत म्हणजे त्या देशाचं त्या काळातील राष्ट्रीय उत्पन्न होय. मग हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाचं जे विभाजन केलं जातं, या राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन कशामध्ये केलं जातं, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या उत्पादन घटकांना मिळणारे जे मोबदले आहेत, अनुक्रमे भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. याच्यामध्ये जे विभाजन होतंय यांच्याशी संबंधित भागाशी निगडीत हे स्थूल अर्थशास्त्र आहे. म्हणून या स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत ही व्याप्ती या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची आहे. आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्य काय आहे, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य पहिलंच पाहिलं होतं आपण, विशिष्ट घटकांचा अभ्यास. इथं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास, एकूण घटकांचा अभ्यास, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण सर्वसाधारण वस्तूची किंमत पातळी यासारख्या समग्र एकूण घटकांचा ॲग्रिगेट घटकांचा अभ्यास हा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय रोजगार असेल, सर्वसाधारण किंमत असेल, व्यापार चक्र असेल म्हणजे तेजी, घसरण, मंदी, पुनर्जीवन, हे जे काही व्यापार चक्राचे जे टप्पे आहेत, ह्या सर्व बाबींचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर उत्पन्न सिद्धांत. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. एका व्यक्तीच्या उत्पन्नाची संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाची नाही. एका व्यक्तीच्या उत्पन्नाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाची आहे. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना फार महत्त्वाची आहे. मग त्याचे विविध घटक कोणते, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं केलं जातं, हा भाग या स्थूल अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा आहे. एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी संबंधित हे स्थूल अर्थशास्त्र असलेलं दिसून येतं. एकूण मागणी, एकूण पुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक घटकाला किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवाला असणारी मागणी म्हणजे समग्र मागणी. तर अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेलं जे परिमाण आहे ते म्हणजे समग्र पुरवठा. हे जुन्या अभ्यासक्रमामध्ये समग्र मागणी कशाला म्हणायचं, समग्र पुरवठा कशाला म्हणायचं. समग्र मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते, समग्र पुरवठा कोणत्या घटकावर अवलंबून असतो. समग्र पुरवठा हा भांडवली साठा, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या घटकावर समग्र पुरवठा अवलंबून असतो. तर समग्र मागणी कशावर अवलंबून असते, तर समग्र मागणी उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, आयात निर्यात यासारख्या घटकावर समग्र मागणी अवलंबून असते. सरकारचा खर्च यावरती सुद्धा समग्र मागणी अवलंबून असते. तो बाकीच्या अभ्यासक्रमामध्ये नाही.
पण इथं समग्र मागणी आणि समग्र पुरवठा जे आहेत यांच्या वर्तनाशी निगडीत हे स्थूल अर्थशास्त्र आहे. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वैशिष्ट्य पाहत असताना आंशिक समतोलाचं विश्लेषण आपण विचारात घेतलं होतं. इथं आता विचारात घ्यायचे आपल्याला सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये एकूण आर्थिक चल विचारात घेतली जातात. उत्पन्न असेल, उत्पादन असेल, रोजगार असेल, गुंतवणूक असेल, किंमत पातळी असेल, हे पूर्णपणे देशाचा विचार केला जातो बरं का. एकूण किंमत पातळी, एकूण गुंतवणूक, त्याचबरोबर एकूण रोजगार, अर्थव्यवस्थेमध्ये असणारं एकूण उत्पादन, यासारख्या आर्थिक चलाचे परस्परावलंबन विचारात घेतलं जातं. आणि जेणेकरून सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण आणि परस्परावलंबन हे दोन्ही भाग या ठिकाणी महत्त्वाचे असलेले दिसून येतात. त्यानंतर राशी पद्धत. आता राशी पद्धतीत एका घटकांचा अभ्यास नसून राशी पद्धतीमध्ये एका घटकांचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. गेल्यावर तुमच्या अभ्यासक्रमाच्या पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्रामध्ये होतं राशी पद्धत आणि नमुना पद्धत. राशी पद्धत कशाला म्हणायचं तर ज्या घटकांचा आपल्याला प्रत्यक्ष अभ्यास करायचा आहे त्या घटकापर्यंत प्रत्यक्ष पोहोचायचं आणि प्रत्यक्ष घटकापर्यंत पोहोचून आपल्याला हवी ती माहिती प्राप्त करून घ्यायची. बघा, हवी ती माहिती प्राप्त करून घ्यायची. आता एक उदाहरण देतो. आता मला अभ्यास कशाचा करायचा आहे तर 12वी कला ब मध्ये मुलं खर्चिक आहेत का कंजूष आहेत. बघा, 12वी कला ब मध्ये मुलं हुशार आहेत का अभ्यासाच्या बाबतीमध्ये ड आहे. मला ह्याचा अभ्यास करायचा, मला निष्कर्ष काढायचा, बरोबर आहे. त्यावेळेस मी काय करेन, माझ्याकडे 2 पर्याय आहेत. त्यातला एक पर्याय म्हणजे राशी पद्धतीचा अवलंब करेन मी, किंवा मला दुसरा पर्याय माझ्या पुढं नमुना पद्धतीचा अवलंब करेल. राशी पद्धतीचा अवलंब करायचं म्हटलं की वेळ, पैसा आणि श्रम जास्त प्रमाणामध्ये खर्च होतोय. आणि नमुना पद्धतीच्या साहाय्याने जर म्हटलं तर या सगळ्याची काय होते, बचत होते. मी काय करेन, मी याला एक प्रश्न विचारेन, याला उत्तर नाही देता आलं, याला विचार प्रत्येकाला मी प्रश्न विचारेन, अगदी कळपर्यंत मी प्रत्येकाला एक 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 प्रश्न विचारत येईल आणि मग त्यावरती मी निष्कर्ष काढेल की खरंच तो विद्यार्थी हा 12वी कलाचा वर्ग हुशार आहे का डर, खर्ची आहे का ते बघायचे मला. मी त्याला विचारेन मधल्या सुट्टीत काय किती पैसे खर्च केले, त्याला विचारेन. हा म्हणजे मी मधल्या सुट्टीत बाहेरच गेलो नाही, नोट्स पूर्ण करत होतो, त्याला विचारेन. तो म्हणे 10 रुपये खर्च केला, हा म्हणे मी 50 रुपये घालवले, हा म्हणे मी आमच्याचं खाल्लं, तो म्हणे असं सगळे करत मी निष्कर्ष काढणार आहे की 12वी कला ब चा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी किंवा 12वी कला ब चा वर्ग हा खर्चिक आहे. बरोबर आहे. माझा इथं वेळ गेला, बरोबर आहे, श्रम वाया गेलं, पैसा सुद्धा खर्च होतो. तुम्ही म्हणता ना ह्याला काय पैसा लागतो काय, पण काही निष्कर्ष काढायचे असेल तर पैसे सुद्धा खर्च करायला लागतात. मला प्रत्यक्ष समजा आपल्याला जनगणना करायची, लोकसंख्येची जनगणना करायची म्हणल्यानंतर आपल्याला धुळीमानची लोक आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यानं काहीतरी व्हायला पण त्याचा पैसा खर्च झालेला आहे, सरकारचा पैसा खर्च झालाय, पेट्रोल खर्च करून आले, बरोबर आहे. जनगणना करायची, पशुगणना करायची, इथं नमुना पद्धतीचा अवलंब करून चालत नाही, इथं राशी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. आणि मग नमुना पद्धतीमध्ये मी समजा पाठीमागच्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारला, त्याला प्रश्नाचं उत्तर नाही आलं. मी या पुढच्या मुलीला प्रश्नही विचारला, तिलाही प्रश्नाचं उत्तर नाही आलं. पाठीमाग आणखीन एका मुलीला प्रश्न विचारला,
तीही गप्पच बसते, उत्तर दिलेलं आहे. मग मी निष्कर्ष काढणार काय? हा 12वी कला बचा वर्ग आहे, बरोबर आहे, निष्कर्ष काढला. पण मी काय केलं हो, जे नमुना म्हणून निवडलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी निवडताना माझ्याकडून काय झाली, चुकलं. हे तिघाला आलं नाही म्हणून मी असा निष्कर्ष काढेल का की कुणालाच आलं नाही? तसं नाही काढता. नमुना निवडताना सुद्धा काळजी घ्यायची. किंवा तिघांना विचारलं, तिघांनी सांगितलं की मी रुपयाच खर्च केला, 2 रुपये खर्च केले, एकाने सांगितलं मी काहीच खर्च केला नाही, मग मी असा निष्कर्ष काढेल का की हा 25 वर्ग आहे म्हणून? नाही. पण ह्या तिघांनी खर्च केला नाही, पण बाकीच्यांनी खर्च केला ना भरपूर. म्हणून काही ठिकाणी राशी पद्धतीचा अवलंब करावा लागतो, काही ठिकाणी नमुना पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्या ठिकाणी राशी पद्धतीचा अवलंब करून चालत नाही. गृहिणी तांदूळ भात शिजायला टाकते बघा, ती काय करते हो, काय करते? भात शिजलाय का नाही कशावरून ओळखते? प्रत्येक त्या भाताचं एक शीत, हा शिजलाय ठेवा साईडला, तो शिजलाय ठेवा साईडला, असं होतंय का? ती काय करते? 1-2 शीत फक्त बघते, तपासते. ते 1-2 शीत तपासले, ते शिजलेले असते की ते काय म्हणते? भात शिजलेला आहे. तिथं काय केलं? कुठली पद्धत वापरली? राशी पद्धत वापरली का? नाही. तिथं कोणती पद्धत वापरली? नमुना पद्धत वापरली, बरोबर आहे. किंवा समजा आपल्याला आजारी आहे, दवाखान्यामध्ये गेलोय, डॉक्टर कडून औषध गोळ्या घेतले, आपल्याला फरकच पडत नाही. त्यावेळेस मग डॉक्टर म्हणतो आता काय करू, तुम्हाला 4 दिवस झाला औषध गोळ्या दिलेल्या, तुम्हाला काय फरक पडला नाही, आपण आता काय करू, रक्त तपासू, बरोबर आहे. तिथं कोणती पद्धत वापरली त्यानं? राशी पद्धत वापरली का नमुना पद्धत वापरली? डॉक्टर असं म्हणतो का झोपा, तुमच्या अंगातलं जेवढं काही 2-4 लिटर सगळं रक्त आहे ते मला काढायचे, तिथल्या मध्ये तपासायला न्यायचे आणि तपासून आणून परत तुमच्या शरीरामध्ये भरायचे. होतं का तसं? सॅम्पल घेतला जातो आणि सॅम्पल वरूनच तुम्हाला कोणता आजार आहे, रक्तामध्ये तुमच्या काय प्रॉब्लेम आहे हे डॉक्टर सांगतो. मग या पद्धतीमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धत वापरली जाते. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजे जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास केला जातो. जंगलातील एका झाडाचा अभ्यास केला जात नाही. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये वस्तूची सर्वसाधारण किंमत कशी ठरते, एका वस्तूची किंमत कशी ठरते हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये पाहिलं जात नाही, ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिलं जातं. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळीचा विचार केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळीचा म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते व त्यातील बदल यांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत, अर्थव्यवस्थेमध्ये चालू काळामध्ये ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. त्यानंतर धोरणाभिमुख म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्याच्या धोरणाची चर्चा करणारं शास्त्र आहे. म्हणजे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारं शास्त्र हे स्थूल अर्थशास्त्र. प्रश्न असा पडतो की आर्थिक प्रश्न म्हणजे काय, आर्थिक समस्या म्हणजे काय, बरोबर आहे. आर्थिक प्रश्न आपल्या पुढे सुद्धा निर्माण होतो. खिशामध्ये 10 रुपये आहेत, खिशामध्ये 10 रुपये आहेत, डुगडुगचे 20 रुपये आणलेले आहेत टमटमचे, आणि दुसरे 10 रुपये घरनं दिलेले आहेत आईने, पप्पाने, वडिलांनी. मग खिशात तर 10च रुपये आहेत. मधल्या सुट्टीत भूक लागलेली आहे आणि मला पेनही संपलेला आहे, पेनही खरेदी करायचं आहे. नाश्त्याची किंमत 10च रुपये आहे, पेनची किंमत सुद्धा 10च रुपये आहे. मग पेन खरेदी करू का नाश्ता घेऊ, नाश्ता घेऊ का पेन घेऊ, असा प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो. आणि त्यावेळेस जो प्रश्न निर्माण होतो त्याला कसला प्रश्न म्हणायचं, आर्थिक प्रश्न म्हणायचं.
लक्षात घ्या. कारण मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि गरजा पूर्ण करणारी साधने किंवा पैसा जो आहे तो मात्र मर्यादित आहे आणि यांच्या माध्यमातून मेळ घालायचा आपल्याला. लक्षात घ्या. म्हणून हे जे स्थूल अर्थशास्त्र जे आहे हे स्थूल अर्थशास्त्र आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. मग भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणं. अर्थव्यवस्था कोणत्या तरी एका टप्प्यात असते. टप्पे आहेत: तेजी, घसरण, मंदी आणि पुनर्जीवन. तेजी म्हणजे आनंदी, आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. म्हणजे तेजीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सगळीकडे आनंदी आनंद असतो, प्रत्येकाच्या हाताला रोजगार असतो. मी डस्टर तयार करतोय, हे डस्टर मी तयार करायचंच काम करणार आहे, मार्केटमध्ये हे विकलं जाणारच आहे, कारण अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आहे. आणि एवढा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स मला येतो की डस्टर कामगारांना अधिक कामावरती घ्यायचं. 8 तास काम करत असतील कामगार तर त्यांना 10 तास काम कर म्हणायचं, तुला वाढाव आणखीन देतो, डस्टर तयार करून ठेवा, तयार करून ठेवा. कारण प्रत्येक वस्तूला मागणी आपोआप निर्माण होते. जेबीसे हा अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलंच आहे, प्रत्येक वस्तू आपली मागणी निर्माण करतो. हे कधी? तेजीचा काळ. पण असं होत 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 अशी परिस्थिती निर्माण होते की अतुच्च उत्पादन झालेलं असतं. ह्या डस्टरला मागणी हळूहळू हळूहळू कमी होते, अर्थव्यवस्था घसरणीकडे लागते आणि घसरणीतून अर्थव्यवस्था मंदीकडे येते आणि मंदीतून अर्थव्यवस्था पुनर्जीवनाकडे येते आणि तिथून परत अर्थव्यवस्था तेजीकडे येते. आणि हे असं जे चक्र आहे हे चक्र सतत चालू असतं. म्हणून त्याला व्यापार चक्र असं म्हटलं जातं.